हे बघा ग्रामस्थांनो, ठरल्याप्रमाणे आज नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्या आरोग्याची काळजी आपल्या गावातील ग्रामपंचायत घेत असते नेहमी आणि योगायोगाने आपल्याला या स्वाती मॅडम डॉक्टर म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांच्या बरोबर बसलेले काय नाव तुमचं? सुहास चव्हाण. हे पण त्यांचे जोडीदार. आज ते आपल्या गावामध्ये शिबिर घेणार आहे आणि कोणाला कोणताही आजार असू द्या गोळ्या औषधं घेऊन जायचे, सर्व काही मोफत आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाने आज घरामध्ये कोणी आजारी असेल, आपले आई वडील आजारी असेल, आपला भाऊ आजारी असेल, त्यांना जाऊन घेऊन यायचंय. आणि आज जे इथं 100-125 लोक जमलेले त्यांनी अगोदर या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. एकच शिस्त पाळायची, फक्त प्रत्येकाने लाईन मध्ये यायचं, धक्काबुक्की करायची नाही. आणि धक्काबुक्की जर केली तर काय होईल माहितीये का? हे टेबल उलट पालट होईल, या मॅडम नाराज होतील, पुन्हा आपल्या गावचं तोंड पाहणार नाही. आणि सरपंच नाथ्याने मी त्यांना अतिशय विनंती करून तर सर्वप्रथम मी आपल्या गावातील नेहमी आजारी पडणारे माणूस, नेहमी आजारी, कुठे खोकला, कुठे कंबर दुखत, कुठे काय दुखत, कुठे काय दुखत, असे बाबूराव म्हणून ते नेहमी आजारी असतात. हे शिबिर मी खास त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. अगोदर पहिला मान मी त्यांना देतो. तर मी बाबूरावला विनंती करतो का त्यांनी आपली तब्येत चांगली खालून वरून तपासून घ्यावा. या इकडे या बाबूराव, या. बाबूराव 2 नंबरला घ्या सर. तुम्ही तुम्ही दोघ माग शिबिर बंद पाडायचंय का तुम्हाला? बसा. माय नंतर त्यांच्या नंतर असं मानतो. काय नाव तुमचं? बाबूराव तोंडजोडे. बाबूराव तोंडजोडे नाव लिहून घ्या. काय होतंय तुम्हाला? उलट्या होत आहे. काही ऍसिडिटी वगैरे नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही खाल्लंच नाही म्हणून उलट्या होत असतील. चपाती भाजी पोळी खातो. भाजी पोळीने उलटी नाही व्हायला पाहिजे. भातही खातो. भात कमी करायचा आणि भाजी पोळी 2 टाइम व्यवस्थित जेवण करायचं. तुम्हाला काही औषध लिहून दिलं इथे तुम्ही तपासल्याशिवाय काय करणार हो मॅडम तुम्हाला? अहो तुम्हाला उलट्या होत आहे, तुमचा श्वास बंद झाला, असं काही नाही का तुम्हाला तपासायची गरज आहे? मला नाही सकाळी लय जुलाब होते. तुम्ही ड्रिंक वगैरे करता का हो? एका टाळाला करतो रात्रीचं. बंद करा ते ड्रिंक. एका टाळाला फक्त करतो मॅडम. रात्रीचं एखाद्या टायमाला नसतं ते, नका करत जाऊ. त्यांना त्रास होतो का? हा, ते एक गोळी लिहून द्या त्यांना फक्त. बाबूराव जे खरंय ते सांगा ना. रोज पितो म्हणून सांगा ना. जरा बाबूराव पितो म्हणा. तोंडजोडे काय नाव आहे तुमचं? बाबूराव तोंडजोडे. तोंडजोडे. ही गोळी घ्यायची अर्धे 3 टाइम जेवणाच्या अगोदर, म्हणजे उलटी होणार नाही तुम्हाला. झोपल्यावर घ्यायची ना? जेवणाच्या अगोदर अर्धे रात्री ना? हो. जा, पावसाची वेळ झाली, जा पटकन पुढचं. चला. दुखत हो. काय झालंय? दुखत लागलो थोडस. काय लागलंय ते? काय तोंडात मारली होती मग. हा का? तोंडात मारली, पायाला लागलं. असं झालं मग ते. याच्यावर हे कळतं तुमचा मेंदू गुडघ्यात आहे असं. गुडघ्यात 100%. एक मला आहे का इलाज? नाव काय तुमचं? डोईपोडी. अजून काही तकलीफ होत असं सांगा बिंदास. हा, तकलीफ पोटात थोडस कळ लागत या पायाला मग येते. नाही ते झालं. पोटात बी दुखतं ना? ना, पोटात दुखले पायाला मग येते. पोटात दुखल्यावर पायाला मुंग्या येतात. मुंग्याला जोरात येते बरं का. हा का? तडतडा चव राहिले असं मातले. जरा हे घ्या, हे मलम सकाळी आणि संध्याकाळी लावायचं. घ्या घ्या घ्या. आणि घरात कोणी अजून आजारी असेल तर त्यांना पण पाठवून द्या. या सर भाऊ, या सावकाश जा. चला पुढचा नंबर. अमोल काय होतंय? लिहून दिला बसून तर द्या मॅडम. हे खास कार्यकर्ते सरपंचाचे, म्हणजे माझे कार्यकर्ते. हा हो, व्यवस्थित. माझं आहे ना उलट्या झाल्या होत्या, त्याला 2 वर्ष झाली. आता काय दुखत ते सांग. आता काय दुखत ते? तुला वाटतं सरपंच दरवेळेस माझी हायगाई करतो? 2 वर्षापूर्वी उलट्या झाल्या तुला? नाही सांग पुढचं तर सांगू दे. हे 100 लोक तपासायचे अजून. हा सांगतो ना. सांग मग. मग उलट्या झाल्या होत्या, मग मी दवाखान्यात गेलो होतो, पण तो येड्याचा दवाखाना होता. मग माझ्या उलट्या बऱ्या नाही झालता. मग त्यांनी गोळ्या दिल्यावर तुमचं आणखीन डोकं खराब झालं असेल. नाही, मी खाल्लेच नाही ना. मी सरपंचाला दिल्या होत्या. का सरपंच चांगलं सर. आता शांत बस. तपास. आता आहे ना प्रॉब्लेम असा आहे
तुमच्या जवळ आलं का धडधड होत, काय म्हणजे कोणाच्या जवळ गेलं का धडधड होत. अहो तुमचं हृदय कमजोर झालं असं. कमजोर झालं हा मरतो का काय मी. अहो असं नसतं कमजोर नाही, तुम्हाला लग्न करायची गरज आहे म्हणून ते हृदय दडदड करतं कोणाजवळ गेल्यावर. हा का हा जा तुमच्या जवळ जवळ जसं येऊ राहिलो मी सकाळपासून तसं धडधड धडधड वाढतच चालली. काय काय वाढत चाललं? काय रे बाब्या. ए अरे इकडून नंबर लाव ना तुला आता येऊन गेले आता. अरे हा पहिला नंबर याचाच होता. सरपंच, तुमचं गाव आहे का येडी शाळा आहे? नाही मी म्हणलं कोणी दुसरा माणूस काय नाही. अहो ती काच फुटन आमच्या गाडीची. चालतं आपलं आपलं चाललंय. हा बरं तुमची धडधड चेक करू का हा नको? कारणचे बाबू लय गुदगुल्यावर. अरे लांब श्वास घे. श्वास घ्यायचा लांब. घे लांब श्वास. लांब श्वास घे. असं सोडा. सोडू का. अरे श्वास सोड. जा तुम्ही साहेब. फक्त घ्यायला लावला होता ना. अहो सोडा पण म्हंटल मी तुम्हाला. व्यवस्थित हे करा. लय भारी वाटू राहिलं मॅडम. शांत बसा. काही नाही झालेलं यांना. नाही होत काहीच धडधड नाही होत. हे तुमचा प्रॉब्लेम आहे तो. काहीच झालेलं नाही तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित फक्त आराम करत जा. जा दुसऱ्या पेशंट. चहा पाणी ले या. चला ती आता आहे ना, तुम्ही आता मी काय म्हणतो लहान पोरांनी आहे ना 1 तासापासून नंबर लावलेला आहे. आता लहान पोरांना घेऊन मॅडम. हा चल रे बाळ्या चला एकदम लहान पोरं ज्याचं वय 10 वर्षाच्या आत आहे त्यांनी यायचं. हा बोल राहिला तपासायचं. हा का? तपासायचं. चल बेटा चल. चल तुला काय होतं सांग. सांग सांग बिनधास्त सांग. एक शेवटचं पेशंट घ्या एवढं. हसू काय नको. होतं हसू व्यवस्थित नको. बोल. काय काय होतं? होतं? ताप ताप येतोय. येतो. ताप हसायला येतोय. का बरं? हसायला पण येतं म्हणतो. तेव्हा त्या पोरासारखे आजारी मला तेव्हा ती आत्ती मध्ये आणलंच बा. हा ते का? सारखं आजारी ते हसतं बघा हसायला येतोय. तो हसतो म्हणून तुला हसायला येतं का? नाही मग? आपक येतोय हसायला. ताप आलं होतं का? अच्छा अच्छा. त्यामुळे याचा ताप आहे ना डोक्यामध्ये जात असतो. डोक्यात ताप जात एक असेल. तापाची गोळी देऊन टाका त्याला. नाव काय तुझं? महेश गजानन. महेश फोन सायलेंट करत होता तुमचा. महेश गुदगुले. अच्छा अच्छा. तू त्या गणेशवाडीत राहतो का रे? मग इथं दर ही गोळी घेऊन टाकतात. ठीक आहे. हा. आता ग्रामस्थांनो आणि आता मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो डॉक्टर साहेबांना का पुढच्या 8 दिवसाला पुन्हा अजून मॅडम बरंचसं आमचं गाव आहे काय आहे, आज सण आहे. सण असल्यामुळं महिला वर्ग आला नाही. एकच विनंती दादा हा. सरपंच दादा की या गावामध्ये तुम्ही ज्यावेळेस पेशंट आणाल ना त्यांचं खरंच काही दुखत असेल तर आम्हाला इथे बोलवा कारण आम्हालाही बाकीचे गावं बघावं लागतं. हो हो हो. हा. आम्ही काय मस्करी म्हणून आणि काय मॅडम फुकट म्हणलं ज्याला भूक नाही ना तो जेवायला बसवतो. अशी परिस्थिती आहे. ठीक आहे तुमचं म्हणणं तुमचा आरोप एकदम राईट आहे. तो जो मगाशी बाब्या होता ना तो बाब्या झालं आमल्या झालं हे नुसते गाव गुंडाडे. बरं त्यांना नाही जर म्हटलं तर ते माझा काटा काढतील म्हणून ते तुमच्या गावामध्ये तुम्ही हे शिबिर ठेवूच नका. नाही असं नका करू. मी विनंती ह्या गावावर माझं खूप प्रेम आहे. गावातील कोणी आजारी पडू नये या विचाराचा माणूस आहे मी. आणि खूप गरीब गाव आहे आमचं वाला. मोलमजुरी करणारे बरेचसे कुटुंब इथं. अहो पण तुमचे मोलमजुरी करणारे माणसं कमी आणि टवाळक्या मारणारे माणसं जास्त. नाही त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आणि चला मग झालं आपलं का रे सरपंच आवरलं शिबिर. हा अरे माझी बायको येत होती आता. अरे ते माझी सरपंच आहे ना इथले त्यांनी चहा प्यायला बोलवलेले आहे म्हणे कोणीतरी पोरगा आलता म्हणे बघा. मग माझ्या बायको तपासून घेऊन घरी जाऊ. तिला आहे ना तिला मी 500 रुपये खर्च करील तिला यावलेले घेऊन जाऊ आपण. बस झालं आता तुला तपासलं गण झालं. हो, त्या चला. सरपंचाला फोन कर चहाला बोलवलेले कोणाच्या आपल्याला. घरी येत नाही तुम्ही इतक्या वेळेस त्यांना इथे घेऊन यायचं ना. काय झालं स्वयंपाक करत होती ना सण नाही का आज त्यामुळे मी मोकळे झाले बरं आता. अहो तुम्हाला जेवणासाठी सण आहे आम्ही तुमच्यासाठी मग इथं- जेवण करू जा महावीर चला चला बाबूराव चला डॉक्टर चला. टायमिंग संपला. चहा घेऊ फक्त माझी सरपंचाकडे आणि जाऊ आपण. चला त्यांचं घर तो आता पार गावाचा नाच घातला रे. तो कधी डॉक्टर लोक कोणी आमच्या घरी येऊन दिले फक्त पाहिजे तो आज घरी. हा बस. अरे मी सरपंच आहे म्हणून आज 500 लोकांची तपासणी हा, झाली. बस, बस. 500 आणि ते पोरगा आलं शेवटी एक बरं 500. या शिबिर बघा तुला किती भेटले आतापर्यंत. अरे अरे, हो अरे, अरे. सरपंच हा? सरपंच तुमच्या बायकोने भांडे घासायला बोलवलं तुम्हाला. जा दे का आमच्या पाहतो आता. ऐका मॅडम मला बी लई त्रास आहे यांचा काय करावं. मॅडम आपण हे शिबिर इथं घेतलं हे घ्यायला हे चला. केले आपण. चला तुम्हाला भांडे मी घासायला माफी बोलवलं. मागतो तुमची अशी माझी चव घालते. चला, काय करा, आपण- चला. मॅडम चला तुम्ही मॅडम चहा घेऊन जा. हा? डॉक्टर चला. धन्यवाद तुमच्या गावाला Thank you. पण येतो आता. तुम्हाला- सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचंय पुढे एकदा. या मॅडम.